विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण व्हिजिटिंग कार्डचा परिचय करून घेणार आहोत. व्हिजिटिंग कार्ड हे आपल्या व्यवसायाचा एक आरसा असतो. त्यामुळे तुमच्या व्हिजिटिंग कार्डमध्ये तुमचा व्यवसाय प्रतीत होईल असा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. व्हिजिटिंग कार्डच्या सध्या 2 साइजेस प्रचलित आहेत. एक आहे नॉर्थ अमेरिकेसाठी, याचं माप आहे 89 बाय 51 मिलीमीटर आणि बाकीच्या युरोपियन कंट्रीजसाठी माप आहे 85 बाय 55 मिलीमीटर्स. परंतु जी सध्या प्रिंटिंगची साईज आहे म्हणजे 12 बाय 18 इंचच्या शीटमध्ये आपण जे व्हिजिटिंग कार्डचं प्रिंटिंग करतो त्यासाठी भारतामध्ये आपल्या भारतीय लोकांनी त्याचा जुगाड केलेला आहे आणि याचं माप सध्या सुरू आहे 89 बाय 49 मिलीमीटर. यामुळे 12-18च्या साईजमध्ये जवळपास 24 ते 26 कार्ड बसतात. वेस्टेज कमी होतं म्हणून हा किरकोळ बदल करून घेतलेला आहे. ही व्हॅल्यू बदलण्यामागे एक न्यूमरोलॉजीचा सुद्धा हस्तक्षेप आहे. म्हणजे हे जे आकडे आहेत हे चढत्या क्रमाने असले तर आपल्या व्यवसायाला बरकत येते अशी काही जणांची धारणा आहे. माझ्या मते आकडा हा एक फक्त नंबर आहे. तुमची त्या व्यवसायामधली जी कन्सिस्टन्सी आहे, सेवा आहे आणि क्वालिटी या गोष्टीवर तुमचा व्यवसाय अवलंबून असतं असं मला वाटतं. तर चला आपण या कार्डच्या सेटिंगला सुरुवात करूया. व्हिजिटिंग कार्ड तयार करत असताना तुमचं ड्राफ्टिंग म्हणजे व्हिजिटिंग कार्ड कसं असावं यासाठी तुम्ही एक कच्चं आरेखन पेपरवर करून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. आता तुम्ही अशा जगामध्ये आहात की तुम्ही एक गोष्ट मागा 10 तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून हात जोडून समोर उभे असतात. तुम्ही व्हिजिटिंग कार्ड टेम्पलेट असं गुगलवर सर्च करा, तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स मिळतील. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे या गोष्टी फारशा कळत नसतात सुरुवातीच्या पिरियडमध्ये. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला एक गुड फॉलोअर म्हणून काम केलं तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला त्रासही कमी होईल, वेळही कमी जाईल आणि एक चांगलं कंटेंट तयार होईल. तर चला आपण सुरुवात करूया. या बॉक्सला आपण कॉपी करून पेस्ट केलं, अशा पद्धतीने छोटं केलं आणि नंतर झूम लावून कन्वर्ट टू कर्व ही कमांड दिली. ऑब्जेक्ट कन्वर्ट टू कर्व्ज आणि मग त्यानंतर शेप टूल घेऊन आपण अशा पद्धतीने हा नोड ड्रॅग केला असता आपल्याला हा रेक्टँगल मॉडिफाय झालेला मिळेल. हीच क्रिया दोघं बाजूनी करायची आहे. साधारण 45 डिग्री म्हणजे दोघे अँगल सारखे असतील असा अंदाज करून आपण हा शेप तयार करायचा आहे. याला आपण रेड कलर फिल केलं. याच आकाराला आपण कॉपी केलं, पेस्ट केलं. त्याच्यासाठी Ctrl+C आणि V ही कमांड मी वापरली. मोठ्या रेक्टँगलला आपण सिलेक्ट करून RL ही कमांड दिली. मोठ्या रेक्टँगलच्या सोबत या नवीन आकाराला सिलेक्ट करून आपण L ही कमांड दिली आणि प्रॉपर्टी पॅलेटमधून हॉरिझॉन्टल मिरर ही कमांड दिली. यानंतर हा आकार आपण कॉपी करून सेंटरला घेतला. थोडंसं शिफ्ट की प्रेस करून दोघं बाजूने आकार कमी केला. कॉपी करून पेस्ट केला हा आकार. त्याला आपण मिरर केलं. थोडंसं आपण हे आकार एकमेकांवर ओव्हरलॅप केले आणि नंतर वेल्ड ही कमांड दिली. हा आकार मोठ्या रेक्टँगलच्या म्हणजे व्हिजिटिंग कार्डच्या बॉक्सला सेंटरला यायला पाहिजे म्हणून व्हिजिटिंग कार्डच्या बॉक्सला आणि या शेपला सोबत सिलेक्ट करून आपण C ही कमांड दिली आणि व्हर्टिकल सेंटरसाठी E ही कमांड. नंतर परत एकदा मोठा जो रेक्टँगल आहे याला आपण कॉपी करून पेस्ट केलं. त्याच्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V ही कमांड मी वापरली आणि या ठिकाणी आता आपण ग्रे कलर देऊया. शेवटी आपल्याला त्याचा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. शिफ्ट पेज डाऊन ही की आपण प्रेस केली. आता मित्रांनो, ग्लोरी ग्राफिक्स, ब्लेसन गावित ग्राफिक डिझायनर, त्यांचा ईमेल ID, पत्ता याच्यासाठी आपल्याला आयकॉन्स वापरायचे आहेत. तर एक वेळ होती की आपण AIच्या जगात नव्हतो, परंतु आता AIच्या फॅसिलिटीमुळे फ्लॅट आयकॉन्स ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून आपल्याला हे आयकॉन्स तयार मिळतात. तर आपल्याला पर्सन हा एक आयकॉन लागेल, नंतर ठिकाण म्हणजे लोकेशनचा एक आयकॉन लागेल, एक ईमेलचा लागेल. तर एक PNG मी डाउनलोड करून पाहतो. flaticons.com या साईटवर आपण पर्सन असं टाईप करायचं आहे. तर 1,99,886 इतके आयकॉन्स माझ्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्याला या प्रकारचा आयकॉन पाहिजे आहे. आपण त्याला क्लिक केलं आणि याची PNG मला डाउनलोड करायची आहे. तर PNG यावर आपण क्लिक करूया. फ्री डाउनलोड असं म्हणायचं आहे. डाउनलोड झालेला आहे हा आयकॉन. याला आपण राईट क्लिक करून कट केलं आणि डेस्कटॉपवर VC नावाचा फोल्डर आहे. या VC नावाच्या फोल्डरवर आपण हा पेस्ट करून टाकला. तर पूर्वीच आपण पर्सनचा आयकॉन डाउनलोड करून ठेवलेला होता, तो या ठिकाणी आपल्याला परत मिळालेला आहे.
तर हा आता कोरलड्रॉला कसा घ्यायचा ते आपण पाहू. फाईल, इम्पोर्ट या क्रमाने माऊस क्लिक करायचा आहे. यानंतर डेस्कटॉपला VC असं मी टाईप करतोय, तर VC नावाचं फोल्डर मला इथे दिसतंय. एंटर की प्रेस केली. यानंतर आपण profile.png ही आपण इम्पोर्ट करूया. तर मित्रांनो, ही जी PNG आहे ही आपण झूम केली तर फाटेल, कारण हे पिक्चर फॉर्मॅट आहे. तर कोरलड्रॉमध्ये अजून एक फॅसिलिटी आपल्यासाठी आहे, ट्रेस बिटमॅप. ट्रेस बिटमॅप या फॅसिलिटीच्या साह्याने आपण हे पिक्चर ट्रेस करू शकतो आणि याला व्हेक्टर फॉर्ममध्ये आणू शकतो. त्याच्यासाठी ट्रेस बिटमॅप, आउटलाईन ट्रेस, लो क्वालिटी इमेज या क्रमाने माऊस क्लिक करायचं आहे. काही क्षणाच्या आत आपल्याला हे बिटमॅप ट्रेस झालेलं मिळेल. तर वरची ही जी प्रत आहे ही ट्रेस झालेली आहे आणि ही आपली मूळ प्रतिमा. बघूया यामध्ये आपल्याला रंग भरता येतोय का. तर दोघं इमेजेसमध्ये फरक हा आहे मित्रांनो, की हा आपण झूम केलं तर हा आकार फाटणार नाहीये आणि त्याच्या मागचा बिटमॅप इमेज ही फाटते आहे. आपल्याला प्रिंटिंगचं काम दर्जेदार करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने आयकॉन्सला व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये म्हणजे रेखाचित्रामध्ये बदललं पाहिजे. तर हा आयकॉन मला ब्लॅकच हवा आहे. माझ्या समोर आता अडचण ही आहे की पर्सन आणि त्याचं धड हे आता ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि या ठिकाणी मला रेड कलर दिसतोय, मला तिथे व्हाईट कलर पाहिजे आहे. आयकॉन्सची या विजिटिंग कार्ड मधली रुंदी उंची आपण 7 मिलीमीटर घ्यायची आहे. त्याच्यासाठी प्रॉपर्टी पॅलेटच्या डायमेन्शन सेक्शन मधून आपण याला माप दिलं 7 mm. नंतर आपल्याला एक सर्कल घ्यायचं आहे. या सर्कलचं माप आपण 6 mm म्हणजे त्याच्यापेक्षा 1 mm आपण कमी करूया आणि यामध्ये आपण व्हाईट कलर फिल करूया. आता हे सर्कल मला या ठिकाणी ठेवायचं आहे. दोघे आकारांना सिलेक्ट करून C आणि E ही की आपण प्रेस करू आणि मागचा जो ब्लॅक शेप आहे याला आपण शिफ्ट पेज अप ही कमांड देऊ. म्हणजे आयकॉनच्या मागे आपण एक व्हाईट लेअर जॉईन केली. या सर्व कॉम्बिनेशनला आपण ग्रुप करूया, म्हणजे हे कॉम्बिनेशन आता आपसात हलणार नाही. मित्रांनो, आत्ता या क्षणी आपण सर्व आयकॉन्स टाकून घेतलेले आहेत. पर्सन म्हणजे लेसन गावितचं नाव, नंतर त्याचा फोन नंबर, त्याच्यानंतर ईमेल ID आणि शेवटी पत्ता, असे आपण सर्व आयकॉन्स करून घेतलेले आहेत. परंतु हे टाकल्यानंतर आपण इतकीच काळजी घेतली की त्या सर्वांची लांबी उंची ही 7 मिलीमीटर असली पाहिजे. आता मित्रांनो, या सर्व आयकॉन्सचं आपसातलं अंतर हे एकसारखं नाहीये. त्याच्यासाठी अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट ही कमांड आपल्याला वापरायची आहे. तर प्रॉपर्टी पॅलेटमध्ये शेवटी इथे या ठिकाणी अलाइन अँड डिस्ट्रीब्यूटची कमांड आहे. याची कीबोर्ड कमांड Shift+Ctrl+A अशी आहे. आपल्याला हे आयकॉन्स सर्व डाव्या बाजूने अलाइन करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण अलाइनला गेलो आणि लेफ्ट अलाइन करून टाकले. यानंतर आपण डिस्ट्रीब्यूट मध्ये गेलो आणि डिस्ट्रीब्यूट मध्ये व्हर्टिकल सेंटर आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, डिस्ट्रीब्यूट सेंटर व्हर्टिकली. तर अशा पद्धतीने सर्व आयकॉन्सची माप, सर्व आयकॉन्सचे पोझिशन एकमेकांपासून एक समान अंतरावर झालेले आहेत. या सर्वांना आपण हा जो मॉडिफाईड रेड शेप आहे याच्या सेंटरला करून घेऊ. म्हणजे आता हे काम परफेक्ट ग्राफिकल सेंटरने झालेलं आहे. आता अजून एक गोष्ट मित्रांनो बाकी आहे. या सर्व आयकॉनना आता आपण ग्रुप करून घ्यायचं आहे आणि या रेड शेपच्या सोबत व्हर्टिकली परफेक्ट प्लेसमेंट त्याची करून घ्यायची आहे. आता मित्रांनो, पुढची स्टेप अशी आहे की यामधून आपण एकाच अँगरमध्ये हे संपूर्ण व्हिजिटिंग कार्डचं मॅटर टाईप करून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ इथपर्यंत जे मॅटर टाईप केलेलं आहे त्याच्यानंतर मी एंटर की प्रेस केली आणि असं काहीतरी टाईप केलं. पुढच्या लाईनमध्ये जाण्यासाठी एंटर की प्रेस केली. अशा पद्धतीने आपण जे मॅटर टाईप करतो हे एकाच टेक्स्ट हँगरमध्ये होतं. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टायपिंग करायचं आहे. तर हा डेमो होता, याला आपण काढून टाकला. आता आपण हे या व्यवसायाचं टायटल आहे, हे आपण वेगळ्या हँगरमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एडिटमध्ये जायचं, कट म्हणायचं आणि या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. एडिट, पेस्ट. आता हीच प्रक्रिया मी कीबोर्डने करणार आहे. Ctrl+X, Ctrl+V, टॉगल बिटवीन ॲरो टूल अँड टेक्स्ट टूल. त्याच्यासाठी मी कंट्रोल आणि स्पेस बार वापरत आहे. रनिंग मॅटरची साईज ही साधारण 7 पासून 9 पॉईंट साईज अशी असावी. तर टायटल हे 14 ते 16 असावं. तुम्ही हे कार्ड 4 कलर ऑफसेटच्या पद्धतीने करत असाल तर एक पॉईंट साईज अजून कमी करायला हरकत नाही. म्हणजे 7च्या ऐवजी 6 आणि इकडे
14च्या ऐवजी 12 पर्यंत तुम्ही साईज कमी करू शकतात. तर आत्ता आपण ही सर्व साईज जी आहे ही आपण 7 करू. ग्लोरी ग्राफिक्स हे या व्यवसायाचं नाव आहे. याच्यासाठी आपण फॉन्ट बदलून घेऊ. फॉन्ट ऑप्शन विंडोमध्ये आपण जसजसं स्क्रॉल करत जातोय आपल्याला खूप सारे लेटरिंगच्या स्टाईल्स फॉन्ट्स बघायला मिळत आहेत. जनरली व्यवसायाचं नाव हे ठसठशीत असलं पाहिजे म्हणून आपण त्याला बोल्ड फॉन्ट घेऊ. याला आपण रेड कलर देऊया. सर्वात शेवटी हे जे फॉन्ट्स आहेत ॲड्रेस आणि नाव यांना आपण व्हाईट कलरमध्ये करून घेऊ, कारण शेवटी मला या पूर्ण कंटेंटचं बॅकग्राऊंड हे ब्लॅक करायचं आहे. त्याच्यासाठी सिलेक्ट बिहाइंड मल्टिपल ही कमांड मला वापरायची असेल तर कंट्रोल प्लस फर्स्ट क्लिक ऑफ माऊस असं आपण केलं तर मल्टिपल एकावर एक जे ठेवलेले ऑब्जेक्ट आहेत हे आपण सिलेक्ट करू शकतो. मित्रांनो, एकावर एक असलेले ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर अल्टर प्लस फर्स्ट क्लिक ऑफ माऊस असं क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एवढी सर्व तयारी झाल्यानंतर आपण या आयकॉन्सना परत एकदा अनग्रुप करायचं आहे आणि या आयकॉनच्या सेंटरला आपल्याला ब्लेसन गाविथ हे नाव घ्यायचं आहे. म्हणून पहिले ब्लेसन गाविथ हे नाव सिलेक्ट करायचं, नंतर आयकॉन सिलेक्ट करायचा आणि ई ही की प्रेस करायची. तेच काम फोनसाठी करायचं आहे आणि सर्वात शेवटी या सर्व टेक्स्टला एल ही कमांड द्यायची आहे, म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट होऊन जाईल. ब्लेसन गाविथ या नावाचा फॉन्ट आपण ब्रश स्क्रिप्ट MT असा करून घेतला. अशा पद्धतीने एक व्हिजिटिंग कार्ड आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे.